जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय एक निंदनीय प्रकार समोर आलेला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे. आणि खून करणारा जो आरोपी आहे तो पोलीस ज्यावेळेस मुलीचा शोध घेत होते, दुपारी 2 वाजता मुलगी मिसिंगची कंप्लेंट 2 ते 4च्या दरम्यान करण्यात आली होती. आणि या कंप्लेंट नंतर पोलिसांनी ज्यावेळेस शोध घ्यायला सुरू केलं तर हा आरोपी जो आहे, जो ज्यांनी हा खून केलाय, बलात्कार केलाय, हा जो आरोपी आहे हा पोलिसांबरोबर मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांबरोबर फिरत होता. सीसीटीव्ही ज्यावेळेस चेक केले जात होते त्यावेळेस हा इथे बघा तिथे बघा ह्या गोष्टी तो त्या पोलिसांना सांगत होता. ती मुलगी माझ्याकडे आली होती, तिने माझ्याकडे सायकल मागितली पण मी तिला दिली नाही, ह्याही गोष्टी त्यांनी पोलिसांना सांगितल्या. ज्यावेळेस पोलिसांना संशय आला की हा काय एवढं पुढं पुढं करतोय, त्याच्याकडे चौकशी केली असता त्या आरोपीने कबूल केलं आहे की ही घटना, ही जी कृत्य आहे हे मी केलंय. असा या आरोपीने संपूर्ण जुन्नर तालुका हादरून ठेवलाय. आणि जी घटना घडली आहे अतिशय निंदनीय आहे. कारण जी मुलगी आहे तिचं वय अवघं 10 वर्षाचं आहे आणि आरोपी हा मानसिक विकाराने ग्रस्त असल्याचंही समजलं जाते. परंतु जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे. पोलीस या गोष्टीचा तपास करत आहेत. आता संध्याकाळचे 12 वाजत आलेले आहेत. SP साहेब या ठिकाणी येतात आहेत आणि पुढील तपास आता त्यांच्या आदेशावरनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे केला जाणार आहे. आज जी काही घटना घडली साधारण किती वाजता घडली आणि तुम्हाला कसं समजलं, आणि पोलिसांनी येऊन साधारण काय ताब्यात कोणाला घेतलंय का, काय परिस्थिती? आज दुपारी साधारणतः 2 वाजण्याच्या दरम्यान एक मिसिंग मुलगी झाली असे समाजामध्ये एक मेसेज गेला. त्याच्यानंतर त्या घरच्यांनी साधारणतः 1-2 तास 4 वाजेपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर घरच्यांनी तक्रार दिल्यानंतर डिपार्टमेंट इथं हजर झालं आणि डिपार्टमेंट बरोबर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर मदत करत होतो. इकडचे ओढे असतील, विहिरी असतील किंवा ऊसाचं शेत असेल, ह्या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही हाती यश येत नव्हतं. नंतर ह्या रोडला जेवढे CCTV कॅमेरे खाजगी मालकीचे ते सगळे कॅमेरे आम्ही चेक केले डिपार्टमेंटच्या साहाय्याने, तरी त्या कॅमेऱ्यामध्ये काही त्याचा शोध लागत नव्हता. नंतर साधारणतः 8च्या दरम्यान संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी. आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला, अत्याचार म्हणतात, अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं. आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारेगावचे असतील, सर्व आमच्या लेंडे स्थळातल्या सगळ्या युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं. त्यांना हवं नव्हते रात्रीच्या वेळेला टॉर्च वगैरे किंवा अंधारात इकडे जाणं, आमची मुलं पहिली पुढं जायची, नंतर डिपार्टमेंटला सहकार्य करून डिपार्टमेंट यायचं. त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीचा मृतदेह तिथं सापडला. त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथं गेली आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले. अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती. आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे. पण आरोपी स्वतः सोबत फिरत होता, माहिती देत होता, तुम्ही पण पाहिलं ना? हो. CCTV चेक करण्यासाठी फिरत होता. हा, किती म्हणायचं धाडस म्हणजे? त्याचं हाईट एवढी आहे साहेब, ज्या वेळेला आम्ही पहिला CCTV चेक करायला गेलो त्यावेळेला तो आरोपी समोर बसला होता आणि ज्या वेळेला तो सायकलवरनं तिथं जाताना दिसला संशयित बरं का, तर त्यावेळेला त्याची एवढी हाईट, तो म्हणतो ह्या बघा मीच या सायकलवाला. अरे बा, एवढ्यापर्यंत ते म्हणजे त्याला काय देवाने ती सुबुद्धी म्हणावी का दुर्बुद्धी नाही, सुबुद्धीच म्हणावी का, ते शोधण्यासाठी त्याचं ते वाक्य तेवढं एक कामाला आलं असं. त्यांनी कुठं प्लॅनिंग ह्या गोष्टी केल्या नाही ते आता कसं, आता प्राथमिक दर्शनी आम्हाला नाही सांगता येणार. बस, धन्यवाद. त्याची काय पार्श्वभूमी होती का तशा पद्धतीची? पार्श्वभूमी आता तो शेतीत काम करणारा मुलगा,
त्याची पार्श्वभूमी तरी आपण म्हणजे असं कधी जाणवलं नाही आमच्या पिंपळवंडीकरांना. कारण ज्याला गरज लागेल त्या शेतकऱ्याकडे तो कामाला जायचा रोजंदारीने आणि परत घरी जायचे संध्याकाळी. आता इथले बरेचसे लोक अशी आहेत का ती रोजंदारीने कामं करतात. वय किती साधारणतः 20 ते 25 वर्षाचं वय असं होतं त्याचं. आणि ते चिमुरडीचं बालिकेचं 10 वर्ष ती मला वाटतं 4थीला होती ना, 4थीला होती ती. काय नातेसंबंध ओळख काय असं काय होतं? नाही, तो फक्त आमच्या मळ्यातल्या आमच्याकडेच जनरली ती लोक कामाला जास्त असतात. ते पाण्यातला होता आणि हा असं करेल असं कोणाला कधीही वाटलं नव्हतं. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.